नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजीचा एक फॉर्म समजणार आहोत. टायटलवरती पाहिलं असेल की आज आपण मेड ऑफ आणि मेड फ्रॉम ह्यांचं आपण डिफरेन्शिएट कसं होणार आहे किंवा हे जे दोन शब्द आहेत मेड ऑफ आणि मेड फ्रॉम हे कुठे वापरले जातात ह्यावरती आपण आज छोटासा का होणार पण एक व्हिडिओ बनवणार आहोत अभ्यासाच्या दृष्टीने. तर पहिलं आपण समजून घ्या की मेड ऑफ हे कुठे वापरलं जातं. त्याची एक व्याख्या आहे, ती तुम्ही लिहून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्हाला भविष्यामध्ये पण त्याचा उपयोग होईल जाईल. तर जेव्हा एखादी वस्तू तयार करताना त्यातील मूळ पदार्थांचे स्वरूप म्हणजे फिजिकल फॉर्म बदलत नाही, म्हणजे ती वस्तू कशापासून बनली आहे हे आपण सहज पाहू शकतो, तेव्हा मेड ऑफ वापरतात. काय व्याख्या आहे पुन्हा समजून घ्या. जेव्हा एखादी वस्तू तयार करताना त्यातील मूळ पदार्थांचे स्वरूप फिजिकल फॉर्म बदलत नाही, म्हणजे ती वस्तू कशापासून बनली आहे हे आपण सहज पाहू शकतो, तेव्हा मेड ऑफ वापरतात. याचा मुख्य नियम काय आहे तर मूळ पदार्थ तसाच राहतो. मूळ पदार्थ तसाच राहतो. उदाहरण आपण बघूया का. तर दिस चेअर इज मेड ऑफ वूड. दिस चेअर इज मेड ऑफ वूड म्हणजे ही खुर्ची लाकडाची बनलेली आहे. आपण लगेच खुर्चीला पाहायला लगेच आपण समजू शकतो की ही कशापासून बनलेली आहे. द रिंग इज मेड ऑफ गोल्ड. ही अंगठी सोन्याची बनली आहे, म्हणजे सोन्यापासून बनलेली अंगठी म्हणून आपण लगेच त्याला समजू शकतो की ही अंगठी सोन्याची बनलेली आहे. द हाऊस इज मेड ऑफ ब्रिक्स म्हणजे घर विटांचे बनलेले आहे, मेड ऑफ आलेला आहे. द टेबल इज मेड ऑफ ग्लास. द टेबल इज मेड ऑफ ग्लास म्हणजे हा टेबल काचेचा बनलेला आहे. माय स्वेटर इज मेड ऑफ वूल. माझा स्वेटर लोकरीचा बनलेला आहे. दिस स्पून्स आर मेड ऑफ स्टील. हे चमचे स्टीलचे बनलेले, म्हणजे जी एखादी वस्तू आहे जी आपण प्रत्यक्ष पाहतो लगेच समजू शकतो की ही वस्तू ह्यापासून बनलेली आहे, तेव्हा आपण काय वापरतो, मेड ऑफ वापरतो. हे लक्षात ठेवायचं. हा साधा नियम आहे, पुन्हा लक्षात घ्या. जेव्हा एखादी वस्तू तयार करताना त्यातील मूळ पदार्थांचे स्वरूप म्हणजे फिजिकल फॉर्म बदलत नाही, म्हणजे ती वस्तू कशापासून बनली आहे हे आपण सहज पाहू शकतो किंवा ओळखू शकतो, तेव्हा मेड ऑफ वापरतात. हे लक्षात ठेवायचं. हे झालं मेड ऑफची उदाहरणं. आता मेड फ्रॉमची उदाहरणं आपण पाहूया. त्याची पण व्याख्या लिहून घ्या. जेव्हा एखादी वस्तू तयार करताना मूळ पदार्थाचे स्वरूप पूर्णपणे बदलते आणि त्यापासून एक नवीनच पदार्थ तयार होतो, तेव्हा मेड फ्रॉम वापरतात. पुन्हा लक्षात घ्या. जेव्हा एखादी वस्तू तयार करताना मूळ पदार्थांचे स्वरूप पूर्णपणे बदलते आणि त्यापासून एक नवीनच पदार्थ तयार होतो, तेव्हा मेड फ्रॉम वापरतात. यात सहसा रासायनिक प्रक्रिया झालेली असते. पहिल्यामध्ये काय होतं, रासायनिक प्रक्रिया झालेली म्हणजे फिजिकल फॉर्म बदलत नाही, पण ह्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया झालेली असते. आणि याचा मूळ नियम काय काय, मूळ पदार्थ ओळखता येत नाही, म्हणजे ज्यापासून जी सुरुवात आहे ते ओळखता येत नाही, किंवा त्याचे पूर्ण रूपांतर झालेले असते उदाहरण बघूया आपण. उदाहरण लगेच समजते. पेपर इज मेड फ्रॉम वूड. पेपर इज मेड फ्रॉम वूड म्हणजे आपला हातातला जो पेपर आहे तो कशापासून बनला आहे तर लाकडापासून बनलेला आहे. हे आपल्याला माहितीच ना, म्हणजे आपण लगेच पाहता लगेच समजू शकत नाही कशापासून बनलेला आहे. काय माहिती आहे, कागद पाहिल्यावर आपल्याला लाकूड दिसत नाही, पण त्याचे स्वरूप पूर्णतः बदललेलं दिसतं आपल्याला. वाईन इज मेड फ्रॉम ग्रेप्स. वाईन इज मेड फ्रॉम ग्रेप्स म्हणजे द्राक्षांपासून वाईन बनलेली आहे. आता ह्याच्यापासून मूळ पदार्थ आपल्याला ओळखताच येणार नाही की हा द्राक्षापासून वाईन बनलेली आहे, हे माहितीच नाही आपल्याला, किंवा ते रासायनिक रूपांतर झालेलं असते. प्लास्टिक इज मेड फ्रॉम ऑइल. प्लास्टिक इज मेड फ्रॉम ऑइल म्हणजे प्लास्टिक तेलापासून बनवले जाते. कर्ड इज मेड फ्रॉम मिल्क. दही दुधापासून बनवले जाते. दहीचा एक म्हणजे जेव्हा आपण दूध पकतो, दुधाचं आणि दहीचं जे रूपांतर होतं, वेगळंच रूपांतर होतं, आपल्याला समजून येतं की दही दुधापासून बनलेलं आहे. कारण आपण दूध बघतो ते एकदम पातळ पदार्थ आहे आणि दही जर असला तो घट्ट पदार्थ दिसतो आपल्याला, तर इथे तसं वापरणार आहे. ब्रेड इज मेड फ्रॉम फ्लॉर म्हणजे पाव पिठापासून बनलेला आहे. ग्लास इज मेड फ्रॉम सँड. ग्लास इज मेड फ्रॉम सँड म्हणजे
काच वाळूपासून बनलेले आहे. तर ह्या सर्वांपासून आपण बघितलं मेड फ्रॉमची उदाहरणं कशी असतात की जेव्हा एखादी वस्तू आपण बघतो पण त्याचा मूळ पदार्थ कुठला हे आपल्याला ओळखता येत नाही, लगेच ओळखता येत नाही, तेव्हा मेड फ्रॉम वापरतात. तर आज छोटासा व्हिडिओ होता, शैक्षणिक व्हिडिओ होता. आपल्या जे इंग्रजी भाषेचा अभ्यास करू इच्छितात आहेत त्यांच्यासाठी हा बनवलेला व्हिडिओ आहे. त्याचा उपयोग आपल्याला पण होऊ शकतो, सगळ्यांनाच होऊ शकतो. मेड ऑफ आणि मेड फ्रॉम कधी वापरायचं ह्यावरून आपल्याला छोटासा व्हिडिओ होता, जो खूप महत्त्वाचा आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण नेहमी हे वाक्य वापरत असतो, त्यामुळे त्याचा डिफरेन्शिएट काय आहे, त्याचा बदल काय, त्याचं महत्त्व काय आहे हे सांगण्याचा ह्या व्हिडिओमधून प्रयत्न होता विद्यार्थ्यांसाठी. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल, आजचं लेसन समजलं असेल. आणि ह्या लेसनचा उपयोग आपल्या मित्रांना पण द्या, मैत्रिणींना पण सांगा की कशा पद्धतीने आपण मेड ऑफ आणि मेड फ्रॉम वापरतो. आपण जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही आहे, शैक्षणिकदृष्ट्या छोटासा आहे व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ आपल्याला समजला असेल गृहीत धरून आपल्याला एकच विनंती आहे की जर आपला व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले जसे पालीचे व्हिडिओ चालू आहेत, पालीचा जो आपण अभ्यास करतो आहे त्या पद्धतीने सायमल्टेनियसली आपण इंग्रजीचा पण अभ्यास सुरू केलेला आहे. आता काही दिवसामध्ये परीक्षा येईल, त्यानंतर पुन्हा सुट्ट्या येतील, त्या दरम्यान ह्या व्हिडिओचा आपल्याला उपयोग होईल. ह्यासाठी हा छोटेसे व्हिडिओ बनवला. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो आणि इथेच थांबतो आणि सांगण्यापूर्वी पुन्हा एकदा सूचना की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. धन्यवाद.